अमळनेर येथील 18वे विद्रोही साहित्य संमेलनास संविधान दिंडीने सुरुवात झाली। शनिवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास बळीराजा स्मारकापासून संविधान दिंडी निघाली। या विचारयात्रेत शहरातील साने गुरुजी विद्यालय आणि सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी आदिवासी नृत्य, महिलांचे ढोल पथक, मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझिम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थी, अनिता संदानशिव रमाई ढोल पथक तसेच एक आर्मी जीप, संबळ नृत्य, नंदीबैल नृत्य, जोगवा, भजन मंडळ, वारकरी पथक, विद्यार्थ्यांनी काठीच्या सहाय्याने केलेल्या कसरती लक्षवेधक ठरल्या। जल्लोषपूर्ण व ऊर्जामय अशा सांस्कृतिक विचार यात्रेत शेकडो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी देखील सहभागी झाल्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गाडगे बाबांसारख्या अनेक महामानवांच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे, विद्रोही तोफसह लक्षवेधी ठरली। संविधान व विविध धर्मग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्राध्यापक अशोक पवार, गौतम मोरे, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार, अविनाश पाटील, बापूराव ठाकरे उपस्थित होते। शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिर, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, उर्दू कन्या शाळा, समाजकार्य महाविद्यालय सोबतच अमळनेरचे सर्व रसिक प्रेक्षक यांनी उत्स्फूर्त आणि मोठ्या जल्लोषाने सहभाग नोंदवला।
बरं, त्या कथेमध्ये नुसतं सडकेवर सापडलेलं आहे वगैरे असं म्हणण्यापेक्षा कमळाच्या फुलात कबीर सापडलेलं असतं लहान मूल. बरं, हे लहान मूल ते मुस्लिम घरी आणतात आणि त्या कमळाच्या फुलामध्येच कास्ट सर्टिफिकेट असतं त्या कबीराची. समताची गाडगेबाची ममताची विश्वव्यापी बंधुता होती हो. अध्यक्ष म्हणून आज मी त्यांचा सहभागी होतोय याचा मला खूप आनंद आहे. या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने आणि आपणासारख्या परिवर्तन